नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। काल आपण शिपाई भरतीचा म्हणजे कागदपत्र जे लागतात त्याच्याविषयी एक व्हिडिओ टाकला होता। तर मी तुम्हाला सगळ्यांना टेलिग्राम चॅनलवरती सांगितलेलंच आहे। काही जणांना म्हणजे असे प्रश्न होते, खूप कमेंट आले, त्या कमेंटचे उत्तर पण मी दिले, पण काही जणांच्या कमेंटचे उत्तर देणं नाही झालेले। पण एक लक्षात असू द्या, त्याच्यावर अगोदर सांगतो, आता काही जण म्हणतील काय हे सर नेहमी व्हिडिओ टाकत आहेत, कागदपत्राचं सांगत आहेत, पण लक्षात असू द्या, कागदपत्र जर व्यवस्थित नसतील तर तुम्ही भरतीतून म्हणजे रिजेक्ट होऊ शकता। कारण की कागदपत्र ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत असते। म्हणून कागदपत्राविषयी खूप जणांचे बेसिक प्रश्न आहेत, त्या सगळ्या प्रश्नांचे मी उत्तर देणारच आहे। पण लक्षात असू द्या, एक अजून सांगतो, जिल्हा न्यायालयाची भरती लवकरच निघणार आहे आणि आपल्या YouTube चॅनलवरती लाईव्ह क्लासेस चालू आहेत। सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना सांगतोय, प्लीज कृपया चॅनलला जॉईन होत जा। म्हणजे रोजच्या रोज सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता जरी तुम्ही म्हणजे लाईव्ह क्लासला जॉईन नाही झालात, नंतरला जरी तुम्ही व्हिडिओ बघितला आणि जरी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते प्रश्न विचारू शकता। आपलं ॲप नाही ना, अकॅडमी नाही, मी 1000 वेळा तेच सांगत असतो। नाही तर नेहमी कोणी विचारते सर ही बॅच कितीला आहे, ती बॅच, टाइमपाससाठी कोणीही मेसेज करू नका। माझ्याजवळ वेळ नाही, तुमच्याकडे जरी वेळ असेल तरी काही मूर्खावानी टाइमपाससाठी मेसेज करतात की सर बॅच कितीला आहे, काय कितीला आहे। बॅच वगैरे काहीच नाही आहे, आपल्या चॅनलवरती मोफत शिक्षण आहे। फक्त एक लक्षात असू द्या, जे प्रश्नपत्रिका नोट्स आहेत त्याचेच मी चार्जेस घेत असतो। बाकी जे म्हणजे क्लासेस आहेत आपले सगळे मोफत आहेत, एकही रुपया चार्जेस लागत नाही। आता तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत कागदपत्राविषयी, त्या सगळ्यांचं मी उत्तर देणार आहे। ऑलरेडी एक व्हिडिओ टाकलेला आहे कागदपत्राविषयी आणि खूप जणांचे कमेंट आल्या कारणानेच मी तो आता दुसरा हा व्हिडिओ सांगत आहे तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून। तर लक्षात असू द्या, जरी तुम्ही लाईव्हला जॉईन झाला नसाल आणि काही जणांना लाईव्हचा मेसेज येत नसेल की लाईव्ह क्लास जॉईन झालेला आहे, मी टेलिग्राम चॅनलवरती आपलं विवेक कुसळकर नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, जे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे तेच टेलिग्राम चॅनलचं नाव आहे, हे लक्षात असू द्या। सगळ्यांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा। टेलिग्राम चॅनलवरती सगळी अपडेट येत असते आणि व्हॉट्सअपचा ग्रुप बनवलेला आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपला पण जॉईन व्हा। म्हणजे जे सिरियसनेस विद्यार्थी आहेत मी त्यांना सांगत आहे, ज्यांना वाटतं की यावेळेस आपलं सिलेक्शन झालं पाहिजे। नाहीतर तुमचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, खाली फुकट कोणी काही अशा म्हणजे चुकीचे कमेंट करतात की नाही सर असं आहे, सर नाही सर तसं आहे। जे सिरियसनेस आहेत त्यांना सांगत आहे, सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना। जे चुकीचे कमेंट करत आहात त्यांना पण एक गोष्ट सांगतो, तुम्हाला जरी वाटत असेल की सर कागदपत्राविषयी नेहमी का बोलतायत, कारण की कागदपत्राला गेल्यानंतर कोणत्या ताईला, कोणत्या भावाला काही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे, म्हणून मी नेहमी सांगत असतो। आता खूप जणांचे प्रश्न होते, त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर देतो। लक्षात असू द्या, तुम्हाला मी काल सांगितलं होतं कागदपत्रामध्ये तुम्हाला अर्जाची प्रिंट लागते, म्हणजे लागते, ही कंपल्सरी आहे। आता काही जणांकडे अर्ज नव्हते, अर्जाची प्रिंट नाहीये, काही जणांचं म्हणणं हे पण होतं, तर त्या अर्जाची प्रिंट काही जणांकडे नसेल तर लक्षात असू, आता जसं कट ऑफ लागेल की नाही, कट ऑफ लागल्यानंतर माननीय न्यायालय वेबसाईट ओपन करेल। जरी वेबसाईट ओपन नाही झाली तर तुमच्याजवळ अजून एक असं आहे की तुमचा ईमेल आयडी तुम्ही दिलाच असेल त्या टायमाला, ज्यांनी ईमेल आयडी दिलेला आहे त्यांच्या ईमेल आयडीवर ऍप्लिकेशन नंबर आला असेल। बघा, लक्षात असू द्या, ज्यांनी ईमेल आयडी दिलेला आहे त्यांच्याकडे ऍप्लिकेशन नंबर असेलच, असं नाही की तुमच्याकडे ऍप्लिकेशन नंबर नसणार आहे। तर तुम्ही माननीय न्यायालयाचा जो टोल फ्री नंबर आहे, आता आपण कधी रिझल्ट लागणार, काय रिझल्ट लागणार, खूप जणांनी विद्यार्थ्यांनी सपोर्ट केला आणि खूप खरंच सांगतो एवढं सहकार्य तुम्ही केलं। मी पण माझं एक कर्तव्य, शिक्षक म्हणून कर्तव्य की तुम्हाला सगळ्या गोष्टी अपडेट देणं। म्हणून न्यायालयाचे जे अपडेट आहे, रिझल्ट कधी लागेल, काय लागेल, कट ऑफ कधी लागेल, हे नेहमी मी अपडेट देत असतो। जो अपडेट माझ्यापर्यंत येत असतो, पण जो 100% खात्रीशीर अपडेट असते तेच अपडेट मी तुम्हाला देत असतो, तुम्हाला सर्वांना माहित आहे। पण जे नवीन असतील, कदाचित त्यांना माहित नसेल, तर लक्षात असू द्या। आता अर्जाची प्रिंट तुमच्याकडे, आता कसं आहे, ते कट ऑफ जेव्हा लागेल तेव्हा ते वेबसाईट ओपन तर करतील, 100% ओपन करतील। कारण की मागच्या वेळेस पण त्यांनी वेबसाईट जेव्हा ओपन झाली होती त्या टायमाला तुम्ही ऍप्लिकेशन नंबर टाकून, ते तुमचा युजर आयडी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ऍप्लिकेशन नंबर टाकून तुमचं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता। त्याच्यावर प्रिंट, अशा 2 प्रिंटा मी अगोदर सांगितलं होतं, तर अशा 2 प्रिंटा तुमच्याकडे असल्या गरजेचं आहे। बरोबर, 2 प्रिंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, म्हणजे 2 प्रिंट तुमच्याकडे ठेवा। त्याच्यानंतर पेमेंट स्लिप। आता या पेमेंट स्लिपचं काही जणांनी, म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं ना, काही जणांनी चांगल्या कमेंट केल्या आणि काही जणांनी चुकीच्या कमेंट केल्या। आता ज्यांनी चुकीच्या केल्या ती पण मी तुम्हाला सांगतो आणि ज्यांनी चांगल्या कमेंट केल्या ते पण सांगतो। चांगल्या कमेंट करणाऱ्यांचं म्हणणं असं आहे की सर आम्ही जे पेमेंट स्लिप आहे, आमच्याकडे पेमेंट स्लिप आहे। काही जणांचं म्हणणं आहे सर पेमेंट स्लिप नाही आमच्याकडे, तर काय करावं। आणि ज्यांनी चुकीचे कमेंट केलेले आहे, चुकीचे कमेंट असं केले, सर आम्ही तर पैसे भरलेले, तर मग त्यांना पेमेंट स्लिप आता कशाला लागते, कारण की ऑलरेडी अर्जावर रेफरन्स नंबर असतोच। बरोबर, ऑलरेडी अर्जावर रेफरन्स नंबर असतोच। आता लक्षात असू द्या, तुम्हाला माहित असेल पात्र अपात्र यादी जाहीर झाली होती, हॉल तिकीट जेव्हा आले होते, हॉल तिकीट यायच्या अगोदर, सॉरी,
पात्र अपात्र म्हणजे हॉल तिकीट याच्या अगोदर पात्र अपात्र यादी जाहीर झाली होती, त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही काही जणांनी काय केलं, रेफरन्स नंबर टाकला होता तो चुकीचा टाकला होता, तर काय झालं तुम्ही अपात्र लिस्ट मध्ये आलात, पण तुम्ही 1000 रुपये भरले होते, बरोबर, तुम्ही 1000 रुपये भरले होते. आता पण काही जणांच्या शंका असतील, तुम्ही एकदा तुमच्याकडे जो रेफरन्स नंबर आहे, जी स्लिप आहे ते एकदा चेक करा. ज्यांचं वेबसाईट मध्ये म्हणजे वेबसाईट बंद पडली होती, वेबसाईट स्लो चालत होती, त्या टायमाची गोष्ट बोलतोय मी तुम्हाला. ज्यांनी 2-2 रुपये भरलेले आहेत की नाही, आहे का नाही, ज्यांनी 2000 रुपये भरलेले आहेत त्यांनी एकदा रेफरन्स नंबर तुमच्या ऍप्लिकेशन नंबरवर चेक करा. अर्ज आहे ना तुमचा, तुमच्या अर्जावर आणि जो तुमचा रेफरन्स नंबर आहे म्हणजे जी पेमेंट स्लिप आहे तुमची ती व्यवस्थित तेच रेफरन्स नंबर आहे का ते चेक करा एकदा. कारण की डबल काही जणांचं पेमेंट झालेलं आहे आणि काही जणांनी सिंगल पेमेंट केलेलं आहे. एकदा रेफरन्स नंबर चुकीचा तर नाही, एकदा खात्री करून घ्या. पण पेमेंट स्लिप तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. आणि जर तुम्हाला वाटतच असेल की सर पेमेंट स्लिप खरंच लागते का, आहे का नाही, असं तुम्हाला वाटत असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती माननीय न्यायालयाने ज्या टायमाला प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी वेबसाईटवर लिंक दिली होती, त्या लिंकच्या खाली पात्र अपात्राची यादी लागलेली आहे, बरोबर. अशी पात्र अपात्राची यादी लागलेली आहे बघा, पात्र आणि अपात्र. आणि याच्याच खाली 3ऱ्या नंबरवर लिहिलेलं आहे की पेमेंट स्लिप तुम्हाला ज्या टायमाला तुमचं कट ऑफ लागेल त्या टायमाला तुम्हाला पेमेंट स्लिप द्यावी लागणार, असं न्यायालयाने लिहिलेलं आहे. ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकणारच आहे. तुम्ही आता हा व्हिडिओ जसा बघताय, बरोबर, टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहे, तेव्हा तुम्ही बघा, तेव्हा तुमचे डोळे उघडतील की पेमेंट स्लिप लागणार आहे की नाही लागणार, तेव्हा तुम्हाला कळेल. मग तेव्हा तुम्ही बोलणार की नाही सर काय चुकीचं सांगत होते का बरोबर सांगत होते. म्हणून खरंच सांगतो, चुकीची एक कमेंट करायला तुम्हाला काय वाटत नाहीये, पण एखादा व्यक्ती जर सगळी माहिती गोळा करतोय जी की विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रॉब्लेम येणार नाही, कागदपत्राला किंवा कशाला काही प्रॉब्लेम येणार नाही. कारण कसं होणार, तुम्हाला चांगले मार्क असणार, त्यानंतर तुम्हाला कागदपत्रामध्ये जर कट केलं त्यांनी काही कारण लावून, कारण तुम्हाला माहिती विद्यार्थ्यांची संख्या एवढी आहे, आता लाखो विद्यार्थी आहेत, एवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली, आता तेवढ्या विद्यार्थ्याला ते घेणार आहेत का, तर त्याच्यामध्ये ते काही त्रुटी काढतीलच ना. मग अशा त्रुटीपासून वाचण्यासाठी ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे त्या पद्धतीने तुम्ही कागदपत्र जर सगळे लावलात तर 100% तुम्हाला याचा फायदा होईल, हे लक्षात असू द्या. आणि सर्वात महत्वाचं पेमेंट स्लिप तर तुम्हाला लागणारच आहे. तर सगळ्यांना एकच सांगतो, जो तुमच्याकडे अर्ज आहे की नाही त्या अर्जावरचा रेफरन्स नंबर आणि तुमच्याकडे जी पेमेंट स्लिप आहे त्याच्यावरचा रेफरन्स नंबर एकदा चेक करा. ज्यांच्याकडे पेमेंट स्लिप नसेल तर जेव्हा कट ऑफ लागल्यानंतर वेबसाईट ओपन होईल त्यावेळेस तुम्ही ज्यांच्याकडे अर्जाची प्रिंट नसेल प्रिंट काढू शकता, जर पेमेंट स्लिप असेल तर तुम्ही पेमेंट स्लिप काढू शकता. पण एक लक्षात असू द्या, तुमच्या ईमेल आयडी वर ज्यावेळेस तुम्ही पैसे भरता की नाही त्यावेळेस तुम्हाला तुमच्या ईमेल आयडी वर एक मेल आला असेल ज्याच्यावर तुमचा रेफरन्स नंबर वगैरे असेल. आता मेल आयडी जर तुमच्याकडे नसेल तर अजून एक प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून सगळ्यांना सांगतोय की जसं आता वेबसाईट ओपन होईल त्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, तसं मी तुम्हाला अपडेट देईल, त्यात काही शंकाच नाहीये. आता इथे येतो प्रॉब्लेम कशाचा, 7वी 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन याच्यामध्ये. आता काही जणांचं म्हणणं असं आहे की सर आमचं जे शिक्षण झालेलं आहे 7वी पास आहेत, काही जण 10वी पास आहेत, काही जण 12वी पास आहेत आणि काही जणांचं ग्रॅज्युएशन झालेलं, काही जणांचं डिप्लोमा वगैरे जे काय एक्सेप्टर खूप म्हणजे शिक्षण झालेलं आहे. लक्षात असू द्या, तुम्हाला 7वीची मार्कशीट कंपल्सरी इथे लागते म्हणजे लागते. त्याचं कारण काय आहे माहिती आहे का, ही जी भरती आहे, तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो, कोणतीही भरती असू द्या त्या भरतीचे निकष पहिले समजून घेत जा. निकष काय आहेत की जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे, ज्याप्रमाणे जाहिरातीमध्ये सांगितलं जातं की ही भरती 7वी पासवर आहे, काय सांगितलं जातं 7वी पास. आता या भरतीमध्ये काही जणांचं म्हणजे असा पण प्रॉब्लेम आहे, काही जणांचं म्हणणं असं पण येतंय की सर माझं शिक्षण जास्त झालेलं आहे तर मला सिलेक्ट करतील का. आणि काही जणांचं म्हणणं असं आहे की सर फक्त मी 7वी शिकलेलो आहे, 7वीच्या पुढे माझं शिक्षण झालेलं नाही तर मला घेतील का, माझ्याहून जास्त शिकलेला नाही घेतील. एक लक्षात असू द्या, ज्यांचं कौशल्य तर चांगलं आहे, जो हुशार विद्यार्थी आहे, हुशार म्हणजे चाफल्य चाचणी जेव्हा होणार, 10 मार्काची चाफल्य चाचणी जी होणार, या चाफल्य चाचणीमध्ये मार्क तुम्ही कशा प्रकारे घेता, त्याच्यानंतर तुमची जी मुलाखत होते त्या मुलाखत मध्ये तुम्ही कशा प्रकारे मार्क घेता, या सगळ्या गोष्टीवर अवलंबून आहे, हे लक्षात असू द्या. इथे त्यांना शिक्षण किती झालेलं तुमचं ते नाही बघायचं, विद्यार्थी किती चपळ आहे, किती म्हणजे पटापट त्याचे काम तो पटापट करतोय, तो कशा प्रकारे परफॉर्मन्स देतोय, कशा प्रकारे चांगलं बोलतोय, कशा प्रकारे त्याची सगळ्या गोष्टी तो मांडतोय, किंवा कशा प्रकारे चाफल्य चाचणीमध्ये ज्या गोष्टी सांगितल्यात बरोबर स्किल टेस्ट मध्ये त्या गोष्टी पटापट तो कशा पार पडतो, या गोष्टीकडे सगळ्यात जास्त लक्ष दिलं जातं. याच्याकडे इथं देत नाही की बाबा तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे का तुमचं 12वी झालेलं आहे, याच्याकडे लक्ष देणार नाहीत. भलेही तुम्हाला कोणते शिक्षक सांगत असतील
की जास्त शिक्षणवाल्याला घेतात असं तसं. माझ्या 5-6 वर्षाच्या अनुभवानुसार तर मी खरंच तुम्हाला सांगतोय असं काहीच नाहीये. तुम्हाला माहित असेल तामिळनाडूचा, बरोबर, तामिळनाडू हायकोर्टामध्ये जेव्हा जागा निघल्या तर तुम्हाला माहिती आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी तसं टाकलेलं पण आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं, म्हणजे तामिळनाडू कोर्टाचं सांगतोय मी, हे लक्षात असू द्या. त्या ठिकाणी सांगितलं होतं की 7वी पासवर भरती होती, तर तुम्ही जास्त शिकलेल्या विद्यार्थ्याला काय घेतलं, 7वी 5च्या विद्यार्थ्याला काय घेतलं नाही. तर या गोष्टीमुळे तेव्हा 7वी 5च्या विद्यार्थ्याला घेतलं, जो जास्त शिकलेला त्याला नाही घेतलं. पण आपल्या इकडे असं नाहीये, हे लक्षात असू दे. नाही तुम्ही म्हणणार की सर मग तिकडे झालं, मग आपल्या इकडे पण होणार, तसं नाहीये. आपल्या इकडे एवढंच आहे, जो विद्यार्थी हुशार आहे, ज्याच्याकडे चांगल्या प्रकारे अनुभव आहे, ज्याच्याकडे सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. सगळ्यात गोष्टी म्हणजे कोणत्या, एक तर तुम्ही आता पेपरमध्ये आता एवढे तुम्हाला माहिती आहे लाखो विद्यार्थी आहेत. काही काही जणांना माझं बोलणं टोचत पण असेल, बरोबर, त्यात काही शंकाच नाहीये, टोचलं तरी चालेल. पण जे सत्य आहे ते सत्य तुमच्या डोळ्यासमोर सांगतो. आता तुम्ही एक विचार करा ना, लाखो विद्यार्थी आहेत, या सगळ्या लाखो विद्यार्थ्यांना ते घेणार आहेत का, नाही घेणार. कारण की ते काय करणार आहेत माहितीये का, एक तर कट ऑफ तर लावतील. आता तुमच्या मनात अजून सर मग कट ऑफ लय मोठा लावतील, सर कट ऑफ एवढा लावतील, सर कट ऑफ तेवढा लावतील. कट ऑफवर न बोललेलंच परवडतंय. कट ऑफवर मी बोललो होतो त्या टायमाला, मी जो माझा अनुभव आहे त्या अनुभवानुसार तुम्हाला 2023, बरोबर, 2023 पासून ते 2025 पर्यंत मी तुम्हाला एक अंदाज कट ऑफ सांगितला. पण काय नालायक लोकांनी काय केलं, हे मूर्ख असे येतं, त्यांना हे जे सांगतो याच्याकडे लक्ष नाही देणं, या वर्षांकडे. सर तुम्ही तर कट ऑफ 15 सांगितला, सर तुम्ही कट ऑफ 16 सांगितला. अरे मूर्खांनो, पहिले इकडे बघा, मी या कट ऑफ नुसार सांगितलं होतं तुम्हाला. एवढं तुम्ही लक्ष देत नाही, काय नाही, आणि डायरेक्ट नाही सर तुम्ही एवढे कट ऑफ बोलले आणि मग आता तुम्ही पलटून राहिले तुमच्या कट ऑफ वरून. कारण की त्या मूर्खांना काय आहे की चुकीचं बोलायचं, त्यांना पूर्ण बघायचं नाही की पूर्ण सरांनी काय माहिती सांगितलेली, कशावरून माहिती सांगतायत. आता तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो, पोलीस भरतीचा रिझल्ट, बरोबर, कट ऑफ किती लागला, कोणत्या कास्टनुसार कट ऑफ किती लागला, कोणताही शिक्षक काय सांगेल. आता बघा 2025 ची जी भरती असेल, 24 ची भरती आहे, 23 ची, या भरतीमध्ये कट ऑफ किती लागला असं सांगणार आहे ना, की बघा कास्टनुसार एवढे कट ऑफ लागला, तेवढा कट ऑफ लागला. आता मग काय म्हणतील माहितीये का, तर कोणताही शिक्षक तुम्हाला एक अंदाज सांगणार आहे ना की या वर्षी एवढा कट ऑफ लागलेला आहे, तर 2026 ला भरती जर झाली तर एवढा कट ऑफ लागू शकतो. पण काही जणांनी असंच धरलं की नाही सर एवढा तुम्ही बोलले, 15 बोलले, सर तुम्ही एवढाच कट ऑफ बोलला, एवढाच कट ऑफ का लागणार नाही. लक्षात असू द्या, जाहिरातीमध्ये काय सांगितलंय ते नीट डोक्यात बसून घ्या. तुमच्या डोक्यात ते नीट बसत नाही, तो मेन प्रॉब्लेम आहे. कारण की जाहिरातीमध्ये सांगितलंय तुम्हाला 30 पैकी तुम्हाला 15 मार्क असणं गरजेचं आहे. एवढं स्पष्ट झालं. एवढं तुमच्या डोक्यातच बसत नाही म्हटलं त्याला मी तरी काय करावं. म्हणून तुम्हाला सांगतोय की कट ऑफ मध्ये तो प्रश्नच घेऊ नका. पण याच्यामध्ये लाखो विद्यार्थी येतं, म्हणून तुमच्याकडून एकही चूक होऊ नये याच्यासाठी तुमच्याकडे सुवर्ण संधी म्हणजे कोणती, की तुमचं जे शिक्षण आहे या शिक्षणाचे कागदपत्र तुम्ही जेवढे शिकला तेवढं चांगलीच गोष्ट आहे ना. तुमच्याकडे 7वी पेक्षा 10वी असेल, 12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल, जास्त तुम्ही डिप्लोमा वगैरे केला असेल, काही नो प्रॉब्लेम, काही हरकत नाहीये. तुमच्या जो जेवढे कागदपत्र तेवढं. पण जास्तीत जास्त फायदा कोणाला होतो माहिती आहे का याच्यामध्ये, खरं सांगू तर या भरतीमध्ये ज्यांच्याकडे अनुभव म्हणजे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे, ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे. आता तुम्ही म्हणणार की सर मग आमच्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कसं काय. एक्सपिरियन्स म्हणजे मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्हाला साफसफाईचाच एक्सपिरियन्स, तुम्हाला एक्सपिरियन्स दुसऱ्याही कोणत्याही फील्डमध्ये एक्सपिरियन्स असेल, तुम्हाला अनुभव असेल, एखाद्या फील्डमध्ये तुम्ही काम केलेलं आहे, एखाद्या कंपनीत काम केलेलं आहे, एखाद्या हॉटेलमध्ये कुठेतरी तुम्ही काम केलेलं आहे. आता हॉटेलचं तर सहसा चालणार नाही कदाचित, माझ्या अंदाजाने तर सांगतोय. तर एखाद्या कंपनीत तुम्ही जर कुठं काम केलं असेल किंवा बँकेत काम केलं असेल, कुठेही तुम्ही काम केलं असेल, विविध खाजगी क्षेत्रात जरी काम केलं असेल, जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. सगळ्यांना सांगतो एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्ही जर जोडलं तर खूप बरं आहे. आता काही जणांकडे नसेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. असं नाही की एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जोडणं कंपल्सरी, काही गरज नाहीये त्याची. मी बोलतोय तुमच्याकडे असलं तर द्या, नसलं तर राहू द्या, काही हरकत नाहीये. त्याच्यानंतर आता इथे प्रश्न येतो चौथा, नावात बदल. आता काही ताईंचे प्रश्न होते, बरोबर, काही ताईंचे प्रश्न असे होते की सर नावात बदल आहे, लग्न झालंय आणि नावात बदल केलेला आहे, तर त्यासाठी काय. मी तुम्हाला सांगितलं होतं तुमच्या नावात जर बदल असेल तर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट कंपल्सरी लागतं, बरोबर. तुम्हाला आता काय झालंय की काही ताईंनी काय केलंय की जे अर्ज भरलेला आहे त्या अर्जाच्या टायमाला जे लग्नाच्या अगोदरचं नाव आहे की नाही तेच नाव टाकलेलं आहे, बरोबर. जे लग्नाच्या अगोदरचं नाव आहे
तेच नाव टाकलेलं आहे, नाव चेंज नाही केलं, काय नाही, पण लग्नाच्या अगोदरच नाव टाकलेलं आहे. पण सगळ्या ताईंना एक सांगतो की बाबा तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट जर असलं तर खूपच चांगली गोष्ट आहे. लग्नाच्या अगोदरचं नाव टाकलंय, सगळे कागदपत्र तेव्हाच असतील, काही हरकत नाही मग. पण ज्यांच्या ज्यांच्या नावामध्ये बदल आहे त्यांना मॅरेज सर्टिफिकेट कंपल्सरी लागतं. आणि विविध विद्यार्थी काही असतील, नावात जर बदल असेल तुमच्या, तर तुमच्याकडे गॅझेट लागतं म्हणजे लागतं. पण ज्या विद्यार्थ्यांचं लग्न झालेलं आहे, मुलींचं सांगतोय खास करून, ज्या मुलींचं लग्न झालेलं आहे, सगळ्या ताईंना सांगतो तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट लागणार म्हणजे लागणार, कंपल्सरी मॅरेज सर्टिफिकेट पाहिजे तुमच्या नावात जर बदल असेल तर. दुसरी गोष्ट, लहान कुटुंब प्रमाणपत्र. ज्या विद्यार्थ्यांचं लग्न झालंय, मुलींसाठी पण आणि मुलांसाठी पण, दोघांसाठी पण सांगतोय, लहान कुटुंब प्रमाणपत्र लागतं. आता तुम्ही म्हणणार की सर लहान कुटुंब प्रमाणपत्र कसं काय वगैरे, त्याची प्रोसेस काय असते, तर लक्षात असू द्या, लहान कुटुंब प्रमाणपत्र जे आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकणार आहे. त्याच्यावर टाकल्यानंतर तुम्ही फक्त ते प्रिंट काढून घ्या, झेरॉक्स म्हणजे झेरॉक्स दुकानात जाऊन प्रिंट काढून घ्या. प्रिंट काढल्यानंतर त्याच्यावर तुमचं नाव लिहायचं आहे, त्याच्यावर तुमचा पत्ता लिहायचा आहे, आणि तुम्हाला अपत्य किती आहे, 2च्या वरी नसले पाहिजेत, हे लक्षात असू द्या. जर तुम्हाला 3 अपत्य असतील तर तुम्ही तिथे जागीच रिजेक्ट होणार, हे लक्षात असू द्या. नाहीतर तुम्ही तुमचं डोकं चालवणार की नाही सर मग 3 अपत्य येतं आणि मी अर्ज भरलाय आणि मला 25 मार्क येतं आणि मी तिथं रिक्वेस्ट करून चालणार, बिलकुल चालणार नाही. कोणत्याही सरकारी नोकरीमध्ये 3 अपत्य असलेली व्यक्ती घेत नाहीत, हे लक्षात असू द्या. सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना सांगतोय. म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतोय की ज्यांना 2 अपत्य येतं तिथं 2 अपत्य टाका, आणि ज्यांना 3 अपत्य येतं त्यांचं तिथं म्हणजे घेणारच नाही, रिजेक्ट करतील. बरोबर. आता अनुभव प्रमाणपत्र. अनुभव प्रमाणपत्राविषयी तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. तुमच्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जर असेल तुम्हाला फायदा होतो, कोणत्याही क्षेत्रात असू द्या, असेल तर म्हणतोय, हे लक्षात असू द्या. कोणत्याही क्षेत्रामध्ये तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला त्याचा 100% फायदा होणार आहे. नसेल तर काही हरकत नाही, मी काय बोलत नाही तुम्हाला, काही हरकत नाही. आता इथे मिनिमम 1 पेक्षा 100 मेसेज जे आलेले आहेत, सगळ्यात जास्त कमेंट्स ज्या प्रकारे आलेले आहेत, त्या सगळ्यांचा एकच प्रश्न आहे. तो प्रश्न आहे म्हणजे चारित्र्य प्रमाणपत्र. याच्याविषयी आम्हाला डिटेल माहिती सांगा. याच्याविषयी खूप जणांचं कन्फ्युजन आहे आणि खूप जणांचं म्हणणं असं आहे की सर चारित्र्य पत्रामध्ये तुम्हाला, आता मला तर तेच काय कळत नाही. खरंच मी सिरियसली सांगतोय, मला आता काय काय विद्यार्थ्यांचे जे मेसेज आलेले तर त्या मेसेजनुसार तर असंच एवढं कळत नाही की तुम्हाला कोणी माहिती दिली, काय माहिती दिली, की चारित्र्य प्रमाणपत्रावर स्टॅम्प लागत नाही, सही शिक्का लागत नाही, चारित्र्य प्रमाणपत्र दुसऱ्या जिल्ह्यातला असलं तरी चालतं, हे कोण माहिती देतो तुम्हाला? एवढं तर लक्षात असू द्या. तुम्ही जाहिरात, तुम्हाला मराठीमध्ये जाहिरात वाचता येत नाही का? मराठीमध्ये जाहिरात दिली, शुद्ध मराठीमध्ये जाहिरातीमध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या जाहिरातीमध्ये दिलेलं आहे. आता तुमच्या समोर मी एक गोष्ट सांगतो, चारित्र्य प्रमाणपत्र. बरोबर, तुम्हाला कदाचित दिसत असेल तर नाही का माहिती, इकडे बघा, लक्षात असू दे. हे बघा, चारित्र्य प्रमाणपत्र. आता आपल्याकडे नाही डिजिटल बोर्ड म्हणून लक्षात असू द्या. बघा, हे चारित्र्य प्रमाणपत्र आहे. बरोबर, हे चारित्र्य प्रमाणपत्र. याच्यामध्ये इथे आता जे दिलेले माहिती वगैरे सगळे दिलेलं आहे. आता इथेच बघा, इथे खाली काय दिलेली आहे माहिती, हे बघा, चारित्र्य प्रमाणपत्र जे आहे का नाही, दिसतंय का नाही काम आहे, दिसत नसेल कदाचित, दिसते का? दिसत पण नाहीये आता, कारण कसं आहे, खूप जणांचे असे प्रश्न येतात, दिसत तर नाहीये. आता काय सांगावं. बघ, आता दिसतंय का? हे थांबा 1 मिनिट. हा बघा, आता दिसतंय का तुम्हाला? विद्यार्थी पण म्हणतील सर भयानकच आहेत, कारण की सगळं प्रूफनुसारच दाखवतो मी तुम्हाला. खूप जणांचे अजून असे प्रश्न येतात की सर असं झालं तसं झालं. हे बघा, दिसतंय का आता? हे बघा, हे चारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्र आहे, हे तुम्हाला घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये काय दिलेले माहिती हे लक्षात असू द्या. सगळी माहिती वरी दिलेली आहे. त्या माहितीनुसार खाली इथे काय दिलेलं आहे बघा, प्रमाणपत्र देणाऱ्याची सही व सही शिक्का रबरी स्टॅम्प. बरोबर, हे जे दिलेलं आहे, बरोबर,
हे जे दिलेलं आता दिसलंच असेल कदाचित तुम्हाला, या चारित्र्य प्रमाणपत्रावर दिलेलं आहे, प्रमाणित करण्यात येते की ज्या विद्यार्थ्याचं नाव XYZ, तालुका, जिल्हा, रहिवासी असून मी त्यांना मागील एवढ्या एवढ्या वर्षापासून ओळखतो किंवा ओळखते, बराबर, या सगळ्या गोष्टी वर्तणूक चांगली आहे, ते माझे नातेवाईक नाहीत. आता मराठी तुम्हाला वाचता येते, बराबर, असं नाही की तुम्हाला मराठी वाचता येत नाही. जर तुम्हाला मराठी वाचताच येत नाही तर आता पुढचा शब्द तर मी काय बोलणारच नाहीये, कारण की मी चांगल्या भाषेत तुम्हाला बोलत आहे. आता एवढं जर तुम्हाला कळत नसेल, आहे का नाही, एवढं जर तुम्हाला कळत नसेल त्याच्या पुढे मी काहीच बोलत नाही. इथे सरळ सरळ दिलेलं आहे, चारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्र, प्रतिष्ठित व्यक्तीने दिलेले चारित्र्य प्रमाणपत्र करण्यात येते की XYZ एखाद्या विद्यार्थ्याचं नाव, गाव, तालुका, जिल्हा येथील रहिवासी असून मी त्यांना एवढ्या एवढ्या वर्षापासून ओळखतो, त्यांची वर्तणूक व चारित्र्य चांगले आहे, ते माझे नातेवाईक नाहीत. काय उत्तर? ते माझे नातेवाईक नाहीत. जर तुमच्या डोक्यात बसत नसेल तर डोक्यात बसून घ्या. आता पण सांगतोय, ते माझे नातेवाईक नाहीत हा शब्द डोक्यात बसून घ्या. नातेवाईक नाहीत, ते तुमच्या नात्यातले नसले पाहिजेत. नात्यातले म्हणजे कसं, आता तुम्ही बोलणार की सर आम्ही यांचा दाखला घेतला, ते माझ्या नात्यात नाहीत, पण त्यांचं आडनाव तुमचं आडनाव सेम आहे, तसं चालत नाही, हे लक्षात असू द्या. नाहीतर तुमचं आडनाव सेम आहे, त्यांचं आडनाव सेम आहे, कसं चालणार आहे? यांनी म्हणजे हे आता न्यायालयाने जे सांगितलेलं आहे ते का चुकीचं आहे का? ते माझे नात्यातले नाहीत हे सांगणं म्हणजे न्यायालयाने सांगितलेलं आहे, अगोदरच स्पष्ट सांगितलेलं आहे. नंतरला तुम्ही तिथं तोंड उचलत जाणार, दाखले देणार, सबमिट करणार आणि मग तिथं चेक करणार की हे चारित्र्य प्रमाणपत्र येतं आणि ते माझ्या नात्यातले येतं, डायरेक्ट रिजेक्ट, डायरेक्ट घरी. नाही सर मी दुसऱ्या दिवशी आणतो सर, बिलकुल चालणार नाही. ते तुमचं ऐकून घ्यायला बसलेले नाहीत. मी आता पण सांगतोय तुम्हाला, लाखो विद्यार्थ्याचे कॉम्पिटिशन येतं. या कॉम्पिटिशन मध्ये टिकायचं असेल तर एक गोष्ट बरोबर व्यवस्थित चेक करून तपासून व्यवस्थित जावं लागतं, व्यवस्थित कागदाची लिस्ट बनवून तिथं सबमिट करावं लागतं कागदपत्राच्या वेळेस. नाहीतर कट ऑफ कितीवर लागू द्या, तुम्हाला चांगल्यापैकी चांगले मार्क असू द्या, तुम्ही हवेत उडू द्या, पण तुमचे कागदपत्र जर चुकीचे असतील आणि ज्या प्रकारे न्यायालयाने सांगितलेलं आहे त्या प्रकारे जर तुम्ही कागदपत्र व्यवस्थित त्यांना देत नाहीत तर ते तुम्हाला कशाला घेतील? काय कारण आहे तुम्हाला घ्यायचं? एक साधं तुम्हाला एवढं तर कळते की नाही, काय म्हणजे घेणारच नाहीत ना, ते डायरेक्ट रिजेक्ट करतील. आणि त्यांनी पहिले सांगितलेले. आणि काय काय जणांचं एवढं डोक्याला ताण झालाय की एवढे चुकीचे कमेंट करतात, नाही शिक्का लागत नाही, काय नाही, माझ्या मित्राचेच येतं, माझ्या भावाचेच येतं, माझ्या काकांचेच येतं. गरज नाही, तुम्हाला एवढं जरी सांगून माझं ऐकत नसाल तर काही हरकत नाही, तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला आता हे चारित्र्य प्रमाणपत्र आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेलं आहे, अजून टाकतो आणि ते गोल करून टाकतो आणि स्पष्ट भाषेत ऐका, वाचा पहिले काय लिहिलेलं आहे तिथे, पूर्ण वाचा तिथे काय लिहिलेलं आहे काय नाही. नंतरला गेल्यानंतर कागदपत्राच्या वेळेस तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो, आता सांगतो मी तुम्हाला. आणि काही जणांचं अजून असं म्हणणं येईल, सर मग आता आम्ही प्रमाणपत्र तर घेतलेलेच, मग आता काय करायचं? तुम्हाला जे माहिती देते मला तर माहित नाही, पण लक्षात असू द्या, कोणताही व्यक्ती चारित्र्य प्रमाणपत्र देत असेल तो तुमच्या जिल्ह्यातलाच पाहिजे, दुसऱ्या जिल्ह्यातला नकोय, तुमच्या तालुक्यातला, बराबर. तुम्ही गावात येत तुम्हाला पोलीस पाटील देत नाही का? तुम्हाला सरपंच देत नाही का दाखला? मग काय प्रॉब्लेम आहे? तर मी तुम्हाला एकच सांगतोय, कोणी पण असू द्या, तो तालुक्याच्या ठिकाणी एखादा प्रतिष्ठित व्यक्ती आहे, जर तुम्ही शहराच्या ठिकाणी आहात, नगरसेवक घ्या, आमदार घ्या किंवा कोणी प्रतिष्ठित व्यक्ती म्हणजे त्याच्याकडे स्टॅम्प असला पाहिजे. त्याच्याकडे जर स्टॅम्प असला ना तर काही हरकत नाही ना आपल्याला. त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे की स्टॅम्पचा शिक्का तिथे पाहिजे म्हणजे पाहिजे. ते तुम्हाला 10 वर्षापासून ओळखू द्या, 5 वर्षापासून ओळखू द्या, किती वर्षापासून ओळखू द्या. चारित्र्य प्रमाणपत्र लक्षात असू द्या, एखाद्या लेटरवर लिहून घ्या, सांगतो त्या प्रकारे. पहिली गोष्ट, चारित्र्य प्रमाणपत्र हे तुमच्या नात्यातलं नसायला पाहिजे. समजा तो तुमचा नात्यातला जरी नसला, त्याचं आडनाव तुमचं आडनाव सेम नसलं पाहिजे. दुसरी गोष्ट, चारित्र्य प्रमाणपत्र ज्याच्याकडून घेता त्याचं आडनाव वेगळं असलं पाहिजे, तो तुम्हाला किती वर्षापासून ओळखतो, आणि दुसरे त्याचा स्टॅम्प, ह्या गोष्टी त्याच्यावर नमूद असल्या पाहिजे. महत्वाचा मुद्दा आहे. आणि तो तुमच्या तालुक्यातल्या, तुमच्या जिल्ह्यातला पाहिजे, तुमच्या जिल्ह्याच्या बाहेरचा चालत नाही. आणि स्टॅम्प इथे कंपल्सरी लागतो बरं. काही जण तुम्हाला सांगत असतील स्टॅम्प लागत नाही, तुमचे मित्र वगैरे चालत नाही, जरी ते तुम्हाला मोठ्या पोस्टवर वाटत असतील, म्हणजे कोणत्या तुमच्या नजरेत एखाद्या पोस्टवर असतील, त्यांच्याकडे स्टॅम्प वगैरे असेल तर काही हरकत नाही. पण ज्यांच्याकडे स्टॅम्प नाही, काय नाही,
तर कृपया करून आता पण सांगतो, आता जर तुम्ही नवीन चारित्र्य प्रमाणपत्र घेतले तरी काही हरकत नाहीये. आणि मुलाखत आणि स्किल टेस्ट, बराबर, लास्टचा टप्पा जो आहे तो मुलाखत आणि स्किल टेस्ट. मुलाखत आणि स्किल टेस्ट आपल्या चॅनलवरती सगळ्या ताईंच्या सगळ्या भावांच्या मुलाखती या मोफत घेतल्या जातील, बराबर. त्याविषयी तुम्हाला टेलिग्रामवर सगळी माहिती सांगितली जाईल. तुम्हाला एकही रुपया चार्जेस लागणार नाही. स्किल टेस्टसाठी जे आपले 7-8 विद्यार्थी 10-12 विद्यार्थी जे आहेत सिलेक्ट झालेले, मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी काम करतात, बराबर. विविध ठिकाणी जे न्यायालय, जिल्हा न्यायालयाच्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट कोर्ट इथे काम करतात ते विद्यार्थी असतील. आणि मुलाखत म्हणजे असं तुम्ही समजू नका की सर मग मुलाखतसाठी आता काही काही जण सिलेक्ट पण म्हणजे होणार नाहीत, बराबर. आणि त्याच्यानंतर ते काय मेसेज करणार, सर आमची मुलाखत घ्या, उगीच टाइमपाससाठी. जे सिलेक्ट झालेले नाहीत ना ते टाइमपाससाठी. लिस्ट लागू द्या, लिस्ट लागल्यानंतर स्क्रीनशॉट काढायचा आणि तुमचा ॲप्लिकेशन मला व्हॉट्सअप करायचा. एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला जाईल, त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड केल्या जाईल आणि तुमची मुलाखत जे काय आहे ती मोफत घेतल्या जाईल. मुलाखतमध्ये तुम्हाला काय काय म्हणजे हे करायचे, तर बदल करायचे, तुमच्या प्रश्नाचे उत्तर कशा प्रकारे आले पाहिजेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर केल्या जाईल, ते पण मोफत. एकही रुपया तुम्हाला चार्जेस लागणार नाहीये. कदाचित आता मी कागदपत्राविषयी सगळ्या माहिती तुम्हाला सांगितलेल्या आहेत. कागदपत्राविषयी आता तुमचे काही प्रश्न नसतील, सगळ्या ताईंना सगळ्या भावांना एक रिक्वेस्ट करून सांगतोय, कागदपत्रामध्ये काही चुका असल्या तर 100 रुपयाचा बॉन्ड पेपर बनवून घ्या. नावामध्ये चुका असल्या तर 100 रुपयाचाच बॉन्ड पेपर बनवून घ्या. 100 रुपयासाठी एवढं रडू नका. 1000 वेळा मला कमेंट करता तुम्ही, सर माझ्या नावामध्ये ही चूक आहे, माझ्या नावामध्ये ती चूक आहे. कशाला उगीच रिक्स कशाला घेता? मी काय सांगितलं तुम्हाला, कॉम्पिटिशन खूप आहे. त्या कॉम्पिटिशन मध्ये जर आपल्याला उतरायचं म्हटलं तर आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर ठेवाव्या लागतील. आपल्या गोष्टीमध्ये कोणत्याही प्रकारे चूक आढळली नाही पाहिजे. माननीय न्यायालयाचे जे अधिकारी आहेत त्यांनी चेक करताना कागदपत्र डायरेक्ट ओके म्हणून, सिलेक्ट म्हणून मुलाखतीसाठी असं ओके म्हणून काम केलं पाहिजे, हे लक्षात असू दे. आणि मी माझ्या अनुभवानुसार सांगायला लागलो. का सांगायला लागलो? ज्या ताईंना, ज्या भावाला विश्वास आहे माझ्यावर, त्या सगळ्यांना एकच रिक्वेस्ट करून सांगतोय की कागदपत्रामध्ये कोणत्या चुका करू नका. मुलाखत आणि स्किल टेस्टचं तुम्ही माझ्यावर सोडून द्या, मी ते सगळ्या गोष्टी अरेंज करणार आहे तुमच्यासाठी, आणि ते पण मोफत. एकही रुपया तुम्हाला चार्जेस लागणार नाहीये. आणि ज्या ताईंना, ज्या भावांना मार्क कमी पडतील त्यांनी तर बिलकुलच नाराज होऊ नका. जिल्हा न्यायालयाची एकदम मेगा भरती निघणार आहे, मोठी लट, खूप जास्त पोस्टेज आहेत. पण त्याच्यासाठी तुम्हाला आत्तापासून तयारी करणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्या नोट्स बनवलेल्या आहेत, प्रश्नपत्रिका बनवल्या आहेत, सगळ्या गोष्टी बनवल्या आहेत. टेलिग्राम चॅनलवरती मेसेज टाकला जाईल, पण तुम्हाला नोट्स, प्रश्नपत्रिका याचे चार्जेस लागतील. बाकी जिल्हा न्यायालयाचे जे क्लासेस होतात ते मोफत होतात आपल्या चॅनलवरती. तुम्हाला एकही रुपया त्याचा लागणार नाहीये. सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना सांगतोय. नाही तुम्ही म्हणणार की सर, कारण की मोफत मी सगळ्या गोष्टी देतोय तुम्हाला, माझा पण काही उदरनिर्वाह आहे का नाही. मग त्या गोष्टीमुळे तुम्हाला ज्या ज्या मी नोट्स तयार केलेल्या आहेत, आतापर्यंत झालेले पेपर, त्या सगळ्या गोष्टी बघून, प्रश्नपत्रिका असतील, नोट्स आहेत, त्या सगळ्या गोष्टी, स्टडी मटेरियल तयार केलेले, तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होणार आहे. आणि अभ्यासासाठी तुम्हाला वेळ भेटणार आहे. नंतरला तुम्ही टायमावर, आता बघा ना, टायमावर खूप विद्यार्थी म्हणतात की सर मग आता आम्ही तयारी करतोय. आतापासून तयारी करा. जरी तुम्ही जॉबला जाता, जरी तुम्ही एखादी ताई घरातलं काम करत आहे, तरी पण घरातलं काम करून वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही अभ्यास करू शकता. थोडा वेळ अभ्यासाला द्या. जास्त 30 मार्काचाच पेपर असतो, जास्त नाही. पण हा पेपर जो आहे हा थोडा वेगळा, म्हणजेच अवघड लेवलचा असतो. माननीय न्यायालयाने, मुंबई उच्च न्यायालयाने जसा ऑफलाईन घेतला होता ना, तसा हा पेपर नसतो. हा डिस्ट्रिक्ट कोर्टचा जो पेपर आहे तो TCS घेतो, हे लक्षात असू द्या. TCS हा पेपर घेतो. म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो, सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना सांगतोय, व्यवस्थित आत्तापासूनच तयारी करा. आणि आता याच्यानंतर एकही कमेंट, जर कागदपत्रामध्ये सिरियसनेस प्रॉब्लेम आहेत खूपच, आता तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे मी, स्पेलिंग चूक पासून तर सगळ्याच गोष्टी A to Z तुम्हाला कागदपत्राविषयी सांगितलेले. याच्यानंतर अजून कागदपत्राविषयी मी व्हिडिओ टाकणार नाही, कारण खूप जणांचे अजून म्हणणं होते, सर प्लीज एक व्हिडिओ घ्या, एक व्हिडिओ सांगा, आम्हाला सगळं समजून सांगा. सगळ्या गोष्टी तुम्हाला, सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना सांगितलेलं आहे. आणि एकच तुम्हाला रिक्वेस्ट करतो, तुमच्यासारखे महाराष्ट्रातले अशा हजारो विद्यार्थी आहेत ज्यांना वाटतं की यावेळेस आपल्याला सरकारी नोकरीमध्ये सिलेक्ट व्हायचं आहे, आणि म्हणून जिल्हा न्यायालयाचे आपण लाईव्ह क्लासेस चालू केलेले आहेत. जर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला तर सबस्क्राईब करा, पण तुमच्या मित्र मैत्रिणींपर्यंत, सगळ्या ताईंपर्यंत, सगळ्या भावांपर्यंत चॅनलची लिंक नक्की शेअर करा. जर मी एवढा जीव तोडून तुम्हाला शिकवतोय, सगळं मार्गदर्शन करतोय, आणि लक्षात असू द्या, जी माहिती माझ्याकडे येते ती 100% 100% खात्रीशीरच माहिती मी तुम्हाला हे सगळं सांगत आहे.
माझ्या जेवढा अनुभव आहे तुम्हाला जेवढं होईल तेवढं, म्हणजे स्टडी मटेरियल असेल, जेवढं तुमचं मुलाखतीची तयारी असेल या स्किल टेस्टची तयारी असेल, हे सगळं मोफत करून घेणार आहे. फक्त स्टडी मटेरियलचे तुम्हाला पैसे लागतील. नाही तुम्ही म्हणणार सर स्टडी मटेरियल पण बोलले होते. फक्त मुलाखत आणि जी चापल्य चाचणी आहे याच्याविषयी सगळं मार्गदर्शन. मुलाखत मी तर लाईव्हच्या म्हणजे दोघं व्हॉट्सअपवर तुम्हाला लिंक दिल्या जाईल, सगळ्या गोष्टी मी ते सांगणारच आहे पुढे चालून, बरोबर, कट ऑफ लागल्यानंतर. आणि राहिला स्किल टेस्टचा प्रश्न, जे आपले विद्यार्थी येतं ते लाईव्हच्या माध्यमातून येऊन तुम्हाला सगळी स्किल टेस्ट सांगतील. आता असं स्किल आहे की स्किल टेस्टचं असं आहे की मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी जे विद्यार्थी आपले सिलेक्ट झालेले येतं ते तुम्हाला स्किल टेस्ट विषयी माहिती सांगतील. बाकी जे डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये काम करतात विद्यार्थी, बरोबर, जे 2024चे येतं, काही 2025 मध्ये आता सिलेक्ट झालेले तर लिपिक पदावर आहेत, काही शिपाई या पदावर आहेत, म्हणून ते पण तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतील. जर तुम्ही त्या गोष्टी फॉलो केल्या तर 100% तुम्हाला याचा फायदा होईल. आणि तेव्हाही तुमचा काही प्रश्न असेल की नाही सर याच्यापासून असा प्रॉब्लेम आहे, तसा प्रॉब्लेम आहे, जोपर्यंत तुम्ही सिलेक्ट होत नाही तोपर्यंत मी तुमच्या सोबतच आहे, एक भाऊ म्हणून पण आणि एक शिक्षक म्हणून. फक्त एकच सांगतोय, प्लीज चॅनलला सपोर्ट करा, जास्तीत जास्त चॅनलची लिंक शेअर करा, सगळ्यांना आपल्या चॅनलचा फायदा झाला पाहिजे. थँक्यू.